गुड मॉर्निंग. आज आपण प्रॉब्लेम सेटमधील एक्झाम्पल नंबर आपले बघा दुसरं, तिसरं, चौथं, पाचवं म्हणजे 2 ते 5 गणित झालेली आहेत. आता आपण जाणार आहोत 6व्या गणिताकडे. लक्ष द्यायचे सर्वांनी. एक्झाम्पल नंबर 6 पहा. द डायमीटर अँड थिकनेस ऑफ हॉलो मेटल स्फिअर. हॉलो म्हणजे पोकळ. बघा हे स्फिअर आहे, हे पोकळ आहे म्हणजे आतमधून पोकळ आहे म्हणजे हे एवढा भाग फक्त त्याचा भरीव आहे. आपण प्लास्टिकचा बॉल पाहतो की नाही तसं थोडक्यात. हॉलो म्हणजे पोकळ. मेटल स्फिअर आहे. आर 12 मीटर, डायमीटर 12 आहे आणि 0.01 थिकनेस आहे. सो डायमीटर D is equal to 12 cm and thickness 0.01 meter. The density of metal is, density दिलेली आहे बघा. बघा डेन्सिटी मध्ये एक शब्द आलेला आहे युनिट मध्ये बघा. ग्रॅम पर सीएम क्यूब. सीएम क्यूब आहे आणि क्यूब कधी असतं व्हॉल्यूम ज्यावेळेस. दॅट मीन्स यू हॅव टू फाइंड द व्हॉल्यूम ऑफ दॅट हॉलो स्फिअर. ओके, म्हणजे व्हॉल्यूम ऑफ मेटल रिक्वायर्ड फॉर दॅट हॉलो स्फिअर इज इक्वल टू. आता बघा या ठिकाणी ही आउटर रेडियस झाली आणि ही इनर रेडियस झाली. बरोबर आहे का? समजा ओ ए बी आणि ए बी इज अ थिकनेस झाली बघा. ओ बी इज अ outer radii, OA is the inner radii and AB be the thickness of that hollow metal sphere. Okay, hollow metal sphere. So metal required for that sphere is equal to outer volume of sphere minus inner volume. Okay, मग इथं काय म्हणणार बघा. डायमीटर झाली D. D is equal to 2R. 12 is equal to 2R. 12 upon 2 6 cm. Okay, मग inner radius बरोबर काय? outer radi minus thickness. outer radi किती आहे? 6. इला R1 म्हणूयात. मायनस आता थिकनेस 0.01 मीटर आहे. हे सेंटीमीटर आहे, मीटर आहे. सो कन्वर्ट मीटर इनटू सेंटीमीटर. मीटर ते सेंटीमीटर करताना 100 ने गुणतात. 100 आणि 2 घरं पॉइंट. सो इट बिकम 1 सेंटीमीटर. मग आउटर रॅडी 6 मायनस थिकनेस 1. सो इनर रॅडी इज 5 and outer radi is 6. So now we find volume of metal required for hollow metal sphere is equal to volume of outer sphere minus volume of inner sphere. So sphere चं व्हॉल्यूमचं फॉर्म्युला आहे 4/3 pi r. आता याला आपण आउटर रॅडीला R2 म्हणू. सो फॉर्म्युला आहे बघा 4/3 pi r क्यूब. सो आउटर असेल तर R1 क्यूब म्हणू आणि इनर असेल तर बघा 4/3 pi r1 आणि 4/3 pi r2 क्यूब. दोन्हीकडे 4/3 आहे, पाय आहे. R1 क्यूब मायनस R2 क्यूब. पुट द व्हॅल्यूज. पायची किंमत दिलेली आहे का बघा? नाही दिलेली. 22/7 6 क्यूब 5 क्यूब 216. 6 3 गुणाकार 5 125. 216 मधून 125 गेले. 13/7 91. 22 88 गुणिले 13/3 गुणाकार करा 3 ने भागा. You will get approximate
cm cube. That is the volume. Now you have to find what you have to find. The main thing, mass of the sphere. So mass is equal to mass of sphere is equal to volume into density. जे उत्तर येईल ना हे ते घ्या आणि गुणिले 8.88 ने गुणा, उत्तर मिळून जाईल. आणि अजून एक काहीतरी विचारलंय, सरफेस एरिया, आउटर सरफेस एरिया. आणि मग काय होईल, आउटर सरफेस एरिया म्हणजे ST इज इक्वल टू 4 पाय R1 स्क्वेअर. R1 इज द आउटर रेडियस. 4 इंटू पायची किंमत 22/7 आणि 6 स्क्वेअर. याची पायची किंमत 3.14 घेतली तरी चालेल. गुणाकार करा, 2 घरं पॉइंट द्या. अशा पद्धतीने हे गणित सोडवायचंय. यानंतर आपण जातोय 7व्या गणिताकडे. 7व्या गणित नीट वाचा, गणित नीट समजून घ्या. गणितात काय दिलंय हे महत्वाचं असतं, त्यामुळे काळजीपूर्वक समजून घ्यायचंय आपल्याला. बघा या ठिकाणी 7व्या गणितामध्ये मी गणित वाचतोय. सिलेंड्रिकल बकेट. बकेट आहे बघा, फॉर सिलेंड्रिकल बकेट काय, डायमीटर d इज इक्वल टू 28 cm आणि h इज इक्वल टू 20 cm. d इज इक्वल टू 2r एवढं तर काढू शकतो की नाही आपण, गुणिले 2 भागिले 14 cm झालं. r आणि h काढलं. was full of sand, भरलेली आहे बघा ती, full of sand. So that means you have to find the volume of that sand. So volume of bucket, it is a cylindrical, so pi r square h. पायची किंमत तशीच ठेवतो, r स्क्वेअर म्हणजे 14 स्क्वेअर आणि h is 20. So pi into 14 into 14 into 20 cm square. It is a volume. गुणाकार काय करत बसत नाही. When the sand in the bucket was poured on the ground, ग्राउंडवर ओतली, the sand got converted into a shape of cone. त्याचा कोन तयार झाला. म्हणजे त्याचा अर्थ व्हॉल्यूम ऑफ सिलेंड्रिकल बकेट इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ कोन. करेक्ट. व्हॉल्यूम ऑफ सिलेंड्रिकल बकेट इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ कोन. बघा याचं व्हॉल्यूम तुम्ही आताच काढलंय, पाय इंटू 14 इंटू 14 इंटू 20 आणि कोणचं व्हॉल्यूम 1/3 पाय r स्क्वेअर h. बट इफ द हाईट ऑफ कोन वॉज 14 cm, हाईट ऑफ कोन, आता इथं पण हाईट आलेली आहे, मग या कोनची हाईट जी h1 म्हणतो, h1 इज इक्वल टू हाईट ऑफ कोन इज इक्वल टू 14 cm. आपल्याला काढायचे r. What was the base of the, what was the base area of the cone? Base area काढायचा आहे pi r square. बेस एरिया, कोणाचा बेस हा सर्क्युलर असतो आणि सर्कलचा एरिया असतो पाय r स्क्वेअर. इथं पाय r स्क्वेअर आहे बघा, मग ते तुम्हाला काढायचंय. म्हणजे फक्त बघा, यू हॅव टू फाइंड पाय r स्क्वेअर. कळलं का नाही, बेस एरिया. मग काय होईल, पायची किंमत 22/7, 14 इंटू 14 इंटू 20 हे सगळे झाले, गुणिले 3 होईल आणि h 14 आहे, असं करतो बरोबर. आणि सगळे इकडे आकडून द्या, गुणिले 14 गुणिले 14 गुणिले 20 गुणिले 3 आणि भागिले 14 पाय r स्क्वेअर. 14 14 7 दुने 14 22 दुने 44 20 त्रिक 60 0 7 24 आणि 2 26. बेस एरिया इज 2640. अशा पद्धतीने पुढचं गणित आपलं झाले. आता आय थिंक ऑल ऑफ यू अंडरस्टँड, किंवा तुम्ही याच्यावर नाही सोडून
पायची किंमत हेच गणित तुम्ही असं करू शकता, किंवा पायची किंमत टाका गुणिले 7 होईल आणि भागिले 22 होईल. बघा हा 7 वरती आला आणि 22 खाली आला, 3 वरती आला 14 खाली आला. या ठिकाणी 22 कॅन्सल होईल. 7 गुणिले 14 20 गुणिले 40, 22 कॅन्सल, 14 कॅन्सल, 7 गुणिले 14 2 गुणिले 20 गुणिले असं होईल. बघा 40 गुणिले 21 असं होईल. अशा पद्धतीने आर काढून मग तुम्ही पुन्हा पाय आर स्क्वेअर काढू शकता. ठीक आहे, पुढच्या गणिताकडे जाऊया. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 8. बघा 8 वगैरे काय सांगतंय. द रेडियस ऑफ मेटॅलिक स्फिअर आर 9 cm. इट वॉज मेल्टेड म्हणलं की व्हॉल्यूम ऑफ स्फिअर 4/3 पाय आर क्यूब, 4/3 पाय आर क्यूब म्हणजे 9 क्यूब, 4/3 22/7. राईट डाऊन 9 3 टाइम्स. ओके. वॉज मेल्टेड टू मेक अ वायर. हे मेल्ट केलंय व्हॉल्यूम ऑफ स्फिअरची वायर तयार केली आहे. वायरचा शेप कसा असतो? सिलेंड्रिकल शेप. इट मेक अ वायर ऑफ डायमीटर 4 millimeter. सो from sphere you have to make wire having diameter 4 millimeter. So for wire D is equal to 4 millimeter, D is equal to 2R, 4 is equal to 2R, so 2 millimeter. But it is in millimeter, so you have to convert that millimeter in centimeter. So 2/10 centimeter. Is that clear? So it becomes, radius become centimeter. Now what you have to find? Length of the wire. So listen, so it is a wire and it is a length. It is a length. हे उभं केलं, it become height. That means you have to find h. H means length of that wire. Okay? Now it is a length. Length means it is a height. Okay, you have to find the height. So just listen. From sphere, you have to made a wire. तुम्हाला या स्फिअर पासून वायर तयार करायची. या स्फिअरचं जे व्हॉल्यूम आहे तेवढंच वायरचं व्हॉल्यूम असेल. म्हणजे याचा अर्थ व्हॉल्यूम ऑफ स्फिअर इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ वायर. व्हॉल्यूम ऑफ स्फिअर किती आहे? 4/3 22/7 9 into 9 into 9. Volume of wire means volume of cylinder pi r square h. Okay, 4/3 22/7 9 into 9 into 9 22/7 r square. R is 2/10 square and into h as it is. तुम्हाला h काढायचं हे याच्यात कळलं पाहिजे. h म्हणजे लेंथ ऑफ दॅट वायर मीन्स हाईट ऑफ दॅट सिलेंडर. बोथ आर सेम. कळतंय का? याच्यातलं मेन काय आहे? हाईट आणि लेंथ सारखी कळलं पाहिजे. सो राईट डाउन दॅट स्क्वेअर इन 2 टाइम्स 2 into 10 2 into 10 into h. 4/3 22/7 9 3 टाइम्स आहे. सो 4/3 22/7 9 9 9. नाउ इकडचे सगळे इकडे ना into 7 into 10 into 10 तिघ वरती आले आणि डिवाइडेड बाय 22 2 आणि 2. ओके, सो 22 get cancel. 22 cancel. Now 3 3s are 7 get cancelled. 2 2s are 2 get cancelled. So what remains? 3 into 9 into 9 into 10 into 10.
ओके 9 त्रिक 27 27 पुढे तिघांचा गुणाकार 81 3 1 3 3 48 243 into 100 243 h is equal to okay that is in the centimeter, so dividing by 100 it become meter, so that means 243 meter is the answer. So what is the answer? Length of the wire is 243 meter. That is our answer. Okay, just listen carefully. Again listen that example. It is very simple example. Example number 8. Okay, what you have given? 8. The radius of metallic sphere. Radius of metallic sphere is 9 cm. R is equal to 9. So volume of sphere is equal to 4 upon 3 pi r cube, 4 upon 3 into pi into 9 cube. That means why we find the sphere volume of sphere? Because it was melted. And if melted word is there, so you have to find the volume. Okay? So volume of sphere is okay. Don't calculate. Okay? Now it was melted to make a wire of diameter 4 mm. For wire, D is equal to 4 mm, D is equal to 2R, so R is equal to 2 mm. 2 mm is the R, it is the radius. R is equal to 2 mm and it's converting to centimeters, so that's why divided by 10, it's become 2 upon 10 cm, millimeter into centimeter. Okay? Now, volume of sphere is equal to volume of wire, 4 upon 3 22 upon 7 999 is equal to pi r square h, pi as it is, instead of r 2 upon 10 square into h. Okay, write down 2 upon 10 two times, so 4 upon 3 22 upon 7 999 into 7 10 10 and okay, h remains as it is, so 7 7 get cancelled. बघा या ठिकाणी परत एकदा भाग देऊन बघूयात आपण. into 7 into 10 into 10 22 to 2. Okay, 7 7 get cancelled, 22 cancel, 3 3s are 2 2s are 2 2 cancel, so 3 into 9 into 9 10 into 10. So 243. Okay. Now next example. Example number 9. Area of sector of a circle of 6 cm radius. So R is equal to 6 cm. Area of sector is equal to 15 pi cm square. What you have to find? Measure of the arc. Measure of arc means theta, and length of the arc means L. So you have to find theta and L. It's very simple example. बघा, you have to find theta and L. If area of sector theta upon 360 pi r square, if we put 15 pi, इथे पाय असल्यामुळे पाय तसाच ठेवू आपण. थीटा काढायचा आहे आपल्याला, पाय तसाच, r is given 6 square, म्हणजे काय होईल? राईट डाऊन 6 2 टाइम्स, सगळं इकडे आणा, 15 पाय गुणिले 360 होईल, वरती जाईल आणि हे पाय गुणिले 6 गुणिले 6 होईल आणि इकडे थीटा राहील. पाय पाय गेले 6 6 36 आणि 6 10 150 येईल बघा थीटा. थीटा माहिती आहे, आर माहिती आहे, यू कॅन फाइंड एल. किंवा म्हणजे एलचा फॉर्म्युला हा आहे बघा, थीटा अपॉन 360 into 2 पाय आर तरी चालेल, किंवा शॉर्टकट फॉर्म्युला आहे एरिया ऑफ सेक्टर
एल इंटू आर अपॉन 2. हा छोटा फॉर्म्युला आहे बघा. सेक्टरचा एरिया 15 पाय, एल माहित नाहीये, आर 6 आहे भागिले 2 बरोबर आहे, गुणिले 3 भागिले होईल. इतकं हे गणित सोपं आहे. आता या ठिकाणी 9 गणित आपली झालेली आहेत. पुढे 3 गणित बाकी आहेत. आपण ती पुढच्या तासाला पाहूयात. ठीक आहे, या ठिकाणी थांबू. धन्यवाद.